नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आज ना मी स्वतःचा ब्लाऊज शिवत आहे. माझ्या मुलीचा बड्डे येत आहे, तर त्याच निमित्ताने मी ब्लाऊज शिवत आहे. इथे ना मी बोटनेक गळ्याचा ब्लाऊज शिवत आहे. मागून मी तो छोटासाच गळा शिवणार आहे. तर मी आधी ना लेस लावून घेतली ब्लाऊजला. तुम्ही बघत असाल मी कशी लेस लावली आहे ते. तर इथे ना माझी लेस लावून झालेली होती. मग मी गळ्याला कट वगैरे मारून घेतला, एक्स्ट्राचा कपडा कापून वगैरे घेतला आणि मग ब्लाऊजला मी सरट करून घेतला आणि चारही बाजूला मी शिलाई मारून घेतली आणि मग नंतर समोरचा गळा पण इथे मी जोडत आहे. त्याला पण त्याच पद्धतीने मी इथे लेस लावून घेत आहे. लेस लावून झाली माझी आणि मग नंतर मी एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि त्याला छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि मग नंतर ब्लाऊज सरळ करून मी त्याला प्रेस शिलाई देऊन दिली आणि मग इथे हाताला वगैरे मी सगळ्या दोन्ही लेस लावून घेतलेली आहे आणि मग नंतर त्याला प्रेस शिलाई देऊन प्रेस वगैरे करून घेतली. त्याच ब्लाऊजला मी सरळ करून घेतला आणि मग वरून शिलाई मारून घेतली. सगळ्या बाजू मी इथे जोडून घेतलेला आहे आणि माझा फ्रंट साईज जो आहे तो पूर्ण रेडी झालेला आहे. बघा तुम्ही कसा वाटत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग इथे मागचा पण पार्ट माझा रेडी झालेला होता. तर मी अशा प्रकारे स्लीव वगैरे जोडून घेतली आणि मग खालच्या बाजूला पण मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. इथे ब्लाऊजचा कपडा स्ट्रेचेबल होता, त्याच्यामुळे मला काही छान असा डिझाईन वगैरे टाकता आलं नाही. म्हणूनच मी इथे बोटनेक गळ्याचा ब्लाऊज शिवला आहे. मागून असा पॅक ठेवला आणि समोरच्या गळ्याला मी वी शेप दिलेला आहे. हा होता माझा ब्लाऊजचा फायनल लुक. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.